मित्रांनो नमस्कार. क्युबिड एज्युकेशनल सर्व्हिसेस हे आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की आपल्या चॅनलने नुकताच 2000 सबस्क्रायबर्स आणि 2 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज हे 2 लँडमार्क्स क्रॉस केलेले आहेत. त्याबद्दल सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि आभार. कारण तुम्ही ज्या कमेंट्स करता, जे सजेशन्स देता, त्यामुळेच माझ्या चॅनलचा प्रवास हा इथपर्यंत येऊन पोचलेला आहे. तर आता तुम्हाला माहितीच आहे की सप्टेंबर महिन्यात तुमची MHTCT होणार आहे. त्याला साधारण 3 ते 4 आठवड्यांचा वेळ आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे 3 आठवडे आहेत तुमच्या हातातले, या 3 आठवड्यांमध्ये तुम्ही तुमचा जो वेळ आहे तो कसा मॅनेज करणार, कुठले कुठले धडे कुठल्या कुठल्या वेळी तुम्ही करणार आहात, रिव्हिजन, फॉर्म्युले, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. आणि त्याचप्रमाणे मी ज्या पद्धतीने तयारी केली होती CETची, एक्झॅक्टली तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आता माझा स्कोअर जो आहे तो मी तुम्हाला सांगतो. माझा स्कोअर होता 177. माझा PCM ग्रुप होता. आणि वेल, पेपर पॅटर्न सगळा तोच होता. सो माझे गणितात 5 कुठे चुकले बिकॉज आय गॉट 90 ते मला अजूनही आठवत नाही आहे. पण ठीक आहे, म्हणजे अशा गोष्टी आता परीक्षेत होतच राहणार आहेत. ठीक आहे, तर जर मी 177 मिळवू शकतो तर तुम्ही सगळे पण 177 काय 200पैकी 200 पण तुम्ही नक्कीच मिळवू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करायची तयारी पाहिजे. ठीक आहे, ओके. तर मग या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे CETमध्ये कसा स्कोअर मिळवायचा, त्यासाठी कुठल्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत. नंतर जो काही तुमचा CETचा सिलेबस आहे तो, त्यात काही पोर्शन 11वीचा असतो आणि 12वीचा पूर्ण पोर्शन असतो. तर ते डिव्हिजन त्या सिलेबसची कशी केली आहे त्यांनी, आणि जो मेन आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे, कसं तुम्ही त्या चॅप्टर्सनं डिव्हाइड करणार आहात, तो स्टडी प्लॅन मी तुम्हाला सांगेन. आणि लवकरच मी एक व्हिडिओ सिरीज घेऊन येतो आहे ज्याच्यात मी शॉर्टकट्स कुठले वापरू शकता तुम्ही स्पेसिफिकली CETसाठी ते सांगणार आहे. ठीक आहे, तर बघूया की CET नेमकी काय असते आणि स्कोअर कसं करायचं. आता असे मोस्टली सगळेच लोक असतात की जे एकाच वेळी CETची पण तयारी करत असतात आणि JEE मेन किंवा तत्सम परीक्षांची पण तयारी करत असतात. आणि बरेचदा प्रश्न असा उपस्थित होतो की कुठली परीक्षा जास्त अवघड आहे. कारण जरी CET सेलवाले म्हणत असले की आमचे प्रश्न हे JEE मेनच्या पातळीवरचे असतात, तर खरं तसं काही नाही आहे. सो MHTCT बऱ्यापैकी सोपी परीक्षा आहे कम्पेअर्ड टू JEE मेन. ओके, पण आता मग मेन तुलना कुठे करायची, जर CET सोपी असेल आणि JEE मेन डिफिकल्ट असेल तर तो मुद्दा येतो दुसरा, की परीक्षेतले प्रश्न. आता JEE मेनमध्ये काय असतं, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मिळून 30 प्रत्येकी असे 90 प्रश्न असतात. आणि वेळ दोन्ही परीक्षांना सारखाच आहे, 3 तास. पण CETत कसं असतं, जर तुमचा PCM ग्रुप असेल तर PCM ग्रुपमध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचे मिळून 100 आणि पुन्हा मॅथ्सचे 50, असे एकूण 150 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे असतात. म्हणजे इथे 90 आहेत आणि इथे 150 आहेत. सो क्वांटिटी वाईज CETमध्ये जे प्रश्न असतात ते जास्त असतात. त्याच्यामुळे CETमध्ये वेळ हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, निगेटिव्ह मार्किंग पण नाही आहे CET, त्यामुळे तो एक प्लस ॲडव्हान्टेज आहे तुम्हाला JEE मेनच्या तुलनेत. ठीक आहे, तर जो पर क्वेश्चन वेळ अवेलेबल आहे CETमध्ये तो फक्त 1.2 मिनिट, म्हणजे साधारण 80 सेकंदांचा वेळ किंवा त्यापेक्षा कमी तुम्हाला उपलब्ध आहे. आणि JEE मेनमध्ये तसं नाही. JEE मेनमध्ये 90 प्रश्न 180 मिनिट, सो तुम्ही 2 मिनिट साधारण एका प्रश्नावर घालवू शकता. ठीक आहे, हे ॲव्हरेज झालं. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की CETमध्ये वेळ ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, कारण तुम्हाला कमी वेळेत खूप जास्त प्रश्न सोडवायचे आहेत. 3 तासात 150 प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, आता वेल, कन्सेप्ट्स तर तुमच्या क्लिअर असल्या पाहिजेतच CETमध्ये आणि बाकीच्या परीक्षांमध्ये पण CETतले जे प्रश्न असतात ना, हे मोस्टली सगळे फॉर्म्युला बेस्ड असतात. ठीक आहे, त्यामुळे अगदी गुरुमंत्र म्हणायचं झालं किंवा यशाची किल्ली CETसाठी तर तीही आहे की तुम्ही सगळे फॉर्म्युलाज रोज म्हणा. ओके, भले तुमचे पाठ नसतील आत्ता फॉर्म्युले तरी काही हरकत नाही, तुम्ही रोज सगळेच्या सगळे फॉर्म्युले म्हणायला सुरुवात करा. ओके, तुम्ही जोरात म्हणालात तरी चालेल आणि ह्याच्यात काहीही लाजण्यासारखं नाही आहे. जर तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क पाडायचे असतील तर तुम्ही आयत्या वेळी डिराईव्ह तर नाही करणार सगळं.
बोर्डात ठीक होतं किंवा जेई सारख्या परीक्षांमध्ये ठीक आहे बाबा एक दोन पटकन डिराईव्ह केलं, पण सी ई टीसाठी यू कॅनॉट अफोर्ड. तर तुम्ही सगळेच्या सगळे फॉर्म्युले, फिजिक्सचे, मॅथ्सचे, केमिस्ट्रीचे ज्या काही तुमचे रिॲक्शन्स असतील हे तुम्ही रोज मोठमोठ्याने म्हणा, त्यांनी तुम्हाला नक्की फायदा होईल. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. ठीक आहे. आता पुढचं आहे की कुठून बाबा तुम्ही हे सगळे फॉर्म्युले किंवा हे मिळवणार. तर काही काही PDF अशा मोठमोठ्या असतात, एवढे फॉर्म्युले असतात आणि ते खरं तर सी ई टीसाठी नाही लागत. तर फॉर्म्युल्यांसाठी सर्वात बेस्ट सोर्स कोणता आहे? आपल्या प्रत्येक बोर्डाच्या पुस्तकात जेव्हा धडा आपला पूर्ण होतो त्याच्यात खाली ते रिमेंबर धिस असा एक छोटा सेक्शन असतो. आणि या रिमेंबर धिसमध्ये ते लोक त्या धड्याची सगळी समरी ते लोक सांगतात. ठीक आहे. आणि या रिमेंबर धिसमध्ये बऱ्यापैकी सगळे फॉर्म्युले इन्क्लुडेड असतात. ठीक आहे. तर हे तुम्ही हवं तर तुमच्या अक्षरात लिहून काढा आणि ते रोज म्हणा. भले तुम्हाला त्यातले काही फॉर्म्युले तुम्ही ऑप्शनला टाकले असतील तरी काही हरकत नाही, पण प्लीज ते रोजच्या रोज म्हणा. 1 महिन्यानी 3-4 आठवड्यांनी तुम्हाला ते सगळे पाठ झालेले असतील आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ठीक आहे. पर्टिक्युलरली फिजिक्समध्ये, मॅथ्समध्ये तर होणारच, फिजिक्समध्ये पण याचा खूप फायदा होईल. ठीक आहे. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला फॉर्म्युला आठवायचा किंवा डिराईव्ह करण्याचा जो वेळ आहे ना तो तुमचा खूप वाचेल. ठीक आहे. तर हा झाला सी ई टीमध्ये स्कोअर करण्याची मेन जी स्ट्रॅटेजी आहे ती. ओके. पुढे जाऊया. आता मी मॅथ्स रिलेटेड बोलेन. आता मॅथ्सचा जो सिलेबस आहे त्याच्यात 12वीचा तर पूर्ण सिलेबस असतोच. म्हणजे आता करोनामुळे त्यांनी थोडा कमी केला आहे, पण तरी असतोच जो त्यांनी प्रिस्क्राईब केला आहे तो. आणि दरवर्षी ते 11वीतले काही काही चॅप्टर्स घेत असतात. तर आता यावर्षी त्यांनी कोणत्या कोणत्या चॅप्टर्स इन्क्लूड केलेले आहेत. तर आपला जो पूर्ण मॅथ्सचा सिलेबस आहे तो मी 3 भागांमध्ये डिवाईड केला आहे. ठीक आहे. त्यातला पहिला भाग आहे ट्रिग्नोमेट्री आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री. साधारण हे एकमेकांशी लिंक्ड असणारे टॉपिक्स आहेत म्हणून. कॅल्क्युलसमध्ये आता तुम्हाला माहिती आहे डिफरन्शियल कॅल्क्युलस म्हणजे डिफरन्सिएशन, डेरिव्हेटिव्हज काढायचे आणि त्याचे ॲप्लिकेशन्स, आणि इंटिग्रल कॅल्क्युलस इंडेफिनाईट, डेफिनाईट आणि त्याचे ॲप्लिकेशन्स, आणि शेवटी डिफरन्शियल इक्वेशन्स. आणि या व्यतिरिक्त अजून पण काही असे टॉपिक्स आहेत आपल्या गणिताच्या पुस्तकात जे तसं बघायला गेलं तर लिंक्ड नाही आहेत बाकीच्यांशी, पण एकमेकांशी डेफिनेटली आहेत. उदाहरणार्थ परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स. परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्समध्ये जे काही फॉर्म्युले आहेत, काउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत, ते आपल्याला प्रोबॅबिलिटीमध्ये लागतात. स्टॅटिस्टिक्समध्ये जर मेजर्स ऑफ डिस्पर्शन घेतलं तर व्हेरियन्स आणि मीनचे जे फॉर्म्युले आहेत ते पण आपल्याला 12वीत प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये लागतात. ठीक आहे. तर 11वीचा जो सिलेबस आहे त्याचे साधारण एकूण आपल्याला 10 धडे आहेत. ठीक आहे. तर ते कोणते आहेत? आता ट्रिग्नोमेट्री 10वीचं तर नाही आहे, पण तरी तुम्ही 10वीचं ट्रिग्नोमेट्री व्यवस्थित एकदा बघून घ्या. म्हणजे राईट ट्रायंगलमध्ये साईन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा काय असतात तेवढं तुम्ही केलं तरी खूप आहे. आणि 30, 60, 45, 90 याचे रेशोज. ठीक आहे. ओके. तर उरलेला जो आहे 11वीतला ट्रिग्नोमेट्रीचे पहिले जे 3 चॅप्टर्स आहेत, अँगल अँड इट्स मेजरमेंट, ट्रिग्नोमेट्री 1, ट्रिग्नोमेट्री 2, ह्यातले पण तुम्हाला बऱ्यापैकी सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजे. ठीक आहे. तर ते 3 चॅप्टर्स. नंतर स्ट्रेट लाईन आणि सर्कल हे झाले 5. फंक्शन्स झाला 6वा, लिमिट्स कंटिन्युटी 7वा, कॉम्प्लेक्स नंबर 60, आणि हे मिळून 10 ते 11 चॅप्टर्स तुमचे होते. आता सिलेबस किंवा सी ई टीचं जे मेन PDF डॉक्युमेंट आहे जे त्यांच्या साईटवर अवेलेबल आहे त्याच्यात ते म्हणालेत की 50पैकी 10 प्रश्न हे 11वीच्या सिलेबसवर असणार आहेत आणि उरलेले 40 जे आहेत ते 12वीच्या सिलेबसवर. ठीक आहे. म्हणजे हे जर टॉपिक्स तुम्ही व्यवस्थित केलेत, आणि यातले सगळे पुन्हा लागणारच आहेत 12वीला, जे लागणार आहेत ते आता मी तुम्हाला सांगेन. तर 50पैकी 10 म्हणजे 20% सिलेबस हा 11वीचाच आहे. आणि हे जर तुम्ही व्यवस्थित केलं तर त्याचे 2 फायदे आहेत. एक म्हणजे तुम्हाला मार्क मिळतील त्याचे, आणि दुसरं म्हणजे याच्याशी लिंक जे पुढचे टॉपिक्स आहेत, उदाहरणार्थ कंटिन्युटीच्या पुढे डेरिव्हेटिव्हज येतात, त्याचा तुम्हाला डेफिनेटली तिथे फायदा होईल. स्ट्रेट लाईनच्या पुढे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स येतात. ठीक आहे. ओके. आता आपण याच स्लाईडमध्ये 12वीचं बघूयात. आता ट्रिग्नोमेट्री आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री याच्यात 12वीत काय काय बरं? आपला पेपर 1मधला 3रा चॅप्टर ट्रिग्नोमेट्री इक्वेशन्स असं त्याचं नाव आहे, पण त्यात 3 पार्ट्स आहेत बरोबर, प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल आणि इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. तर तो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आहे. हे सगळं झालं 2D जॉमेट्रीचं. आणि 3D जॉमेट्रीचं आपल्याकडे 2 चॅप्टर्स आहेत, वेक्टर्स अँड 3D जॉमेट्री आणि लाईन्स आणि प्लेन्स. तर साधारण ट्रिग्नोमेट्री, कोऑर्डिनेट जॉमेट्री 2D 3Dमध्ये किती चॅप्टर्स आहेत बरं? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 3 धरले तर 9. तर हे 9च्या 9 चॅप्टर्स ट्रिग्नोमेट्री, कोऑर्डिनेट जॉमेट्रीचे माझ्या मते तरी खूप सोपे आहेत आणि सगळं फॉर्म्युला बेस्ड आहे. सो तुम्ही जर बेसिक समजून घेतलं तर ह्याच्यात स्कोअर करायला तुम्हाला खूप सोपं पडेल. ठीक आहे.
मेन पार्ट जो आहे जो मुलांना अवघड जातो तो आहे कॅल्क्युलसचा. तर त्याच्याबद्दल आपण 1-2 मिनिटांनी बोलूयात. आपण आता अदर टॉपिक्सकडे. तर आता अदर टॉपिक्समध्ये मला नाही वाटत कोणी ऑप्शनला टाकत असतील, तर ते येतात लॉजिक, मेट्रायसेस, आपले पहिले 2 पेपर 1चे, पेपर 1मधला शेवटचा LPP आणि प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणजे पेपर 2च्या शेवटचे. ठीक आहे. आता ह्याच्यात एक फायदा तुम्हाला असा आहे की प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्समधला जो कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल्सवाला पार्ट आहे तो डिलीट झाला आहे करोनामुळे. ठीक आहे. तर त्याच्यात इंटिग्रेशन लागतं, सो ते आता तुम्हाला नाही आहे. सो हे सगळेच्या सगळे टॉपिक्स तुम्ही आरामात करू शकता. कुठलेही कॉम्प्लेक्स नंबर्स, परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स, प्रोबॅबिलिटी स्टॅटिस्टिक्स आणि हे सगळं. ठीक आहे. तर हा झाला साधारण 1/3 पार्ट. ठीक आहे. आता आपण कॅल्क्युलसकडे येऊयात. आता हा खूपच महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे तुम्ही जर इंजिनिअरिंग मोस्टली सगळं तुम्ही करणार आहात, तर इंजिनिअरिंगमध्ये किंवा BSc फिजिक्स मॅथ्समध्ये कॅल्क्युलस म्हणजे त्याचा गाभा म्हणलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, इतकं महत्त्वाचं आहे ते. ठीक आहे. सो कॅल्क्युलसची सुरुवात आपली ॲक्च्युली होते सेट्स अँड रिलेशन्सपासून. तर त्याची काही आता गरज नाही आहे एवढी, कारण ते काढून टाकलं आहे, बरोबर. पण रिलेशन म्हणजे फंक्शन्स रिलेशन्स कशी होतात, सॉरी, कुठलेही रिलेशन हे फंक्शन कसं असतं किंवा रेंज म्हणजे काय, डोमेन म्हणजे काय, ते सगळं थोडं तुम्ही बघा. फंक्शन्सचं एकदा झालं की मग लिमिट्स, कंटिन्युटी, मग ते पुढचं सुरू होतं. डेरिव्हेटिव्स त्याचे ॲप्लिकेशन्स, इंटिग्रेशन त्याचे ॲप्लिकेशन्स आणि डिफरन्शियल इक्वेशन्स. तर आता हे दिसताना जरी छोटं दिसत असलं ना, तरी तुम्हाला माहिती आहे की आपला पूर्ण पेपर 2 12वीचा फक्त कॅल्क्युलसवर बेस्ड आहे, हे 2 चॅप्टर्स सोडले तर. ओके. सो एका वाक्यात सांगायचं झालं तर आपला 11वी-12वीचा पूर्ण गणिताचा सिलेबस हा 3 सेक्शन्समध्ये आपण डिवाईड केला आहे. ट्रिग्नोमेट्री, कोऑर्डिनेट जॉमेट्री, कॅल्क्युलस आणि अदर टॉपिक्स. त्यातलं पहिलं आणि तिसरं खूपच सोपं आहे. त्याच्यासाठी म्हणजे आत्ता जरी सुरू केलं तरी तुम्ही बऱ्यापैकी ते कव्हर करू शकाल. ठीक आहे. आता बघूया स्टडी प्लॅन काय. जो तुमचा पहिला दिवस असेल अभ्यासाचा, त्याच्यात तुम्ही काय काय करा. 10वीचं पुस्तक उघडा, त्यातला ट्रिग्नोमेट्री चॅप्टर उघडा आणि त्यातलं फक्त बेसिक बघा की बाबा साईन थीटा म्हणजे काय, कॉस थीटा म्हणजे काय आणि टॅन थीटा म्हणजे काय. ही झाली अपोजिट साईड, हा झाला हायपोटेन्यूस आणि ही झाली तुमची ॲडजसंट साईड. आणि ते बाकीचं सगळं 11वीत आहेच आहे पुन्हा. ठीक आहे. आता 11वीतले जे पहिलं 3 चॅप्टर्स आहेत पेपर 1चे, त्यातला पहिला कोणता आहे, अँगल अँड इट्स मेजरमेंट. त्याच्यातलं तुम्ही डिग्री टू रेडियन हे बघा, 180 डिग्रीज इज इक्वल टू पाय रेडियन्स. आणि मग ते बाकीचं सगळं येतं. कुठलं, लेंथ ऑफ आर्क आर थीटा, नंतर एरिया ऑफ सेक्टर आर स्क्वेअर थीटा, 1/2 आर स्क्वेअर. ठीक आहे. पेपर पहिल्या चॅप्टरचं झालं. दुसऱ्या आणि तिसऱ्या चॅप्टरमध्ये कंपाऊंड अँगल्सचे सगळे फॉर्म्युले आहेत. साइन A + B, साइन A - B, कॉस A + B, कॉस A - B, ते 4. आणि त्याच्यावरनं जे पुढचे येतात ते प्रोडक्ट टू सम, सम टू प्रोडक्ट, हाफ अँगल, डबल अँगल, ट्रिपल अँगल, हे सगळे पाठ पाहिजेत. त्याच्यानंतर ट्रिग्नोमेट्री 2मध्ये जे आहेत ना, त्यातले पण सगळे फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजेत. ट्रिग्नोमेट्री 1मध्ये पण थोडासा फंक्शन्सचा पार्ट आहे. कुठला, त्याच्यात ते साइन कॉस टॅनचे ग्राफ दाखवतात आणि त्याची रेंज जी असते -1 to 1 साइन कॉससाठी, ते सगळं त्याच्यात तुम्हाला दिसेल. ओके. सो ते सगळे लिहून काढा आणि रोजच्या रोज ते म्हणा. सो हा झाला तुमचा डे 1, ज्याच्यात अगदी बेसिक गोष्टी तुम्ही बघितल्या ट्रिग्नोमेट्रीच्या, ज्या तुम्हाला फक्त इथेच लागणार नाही आहेत, तर कॅल्क्युलसमध्ये पण लागणार आहेत आणि कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये पण लागणार आहेत. ठीक आहे. तर हा झाला तुमचा पहिला दिवस. डे 2. आता डे 2मध्ये डे 1शी काय कनेक्शन आहे. ट्रिग्नोमेट्री तर तुम्ही ऑलरेडी केलं आहे. तर 12वीतले ट्रिग्नोमेट्रीचे जे 3 सेक्शन्स आहेत, कुठले कुठले, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स पहिला झाला. जे ग्राफ तुम्ही शिकणार इथं 11वीत, ते तुम्हाला 12वीत आता उपयोगी पडतं. ठीक आहे. तर ह्याच्याबद्दल मी सांगेन नंतर. पण डेस्मॉस नावाचं एक खूप सुंदर फ्री ॲप्लिकेशन आहे, जे तुम्ही ब्राउझरवर पण वापरू शकता किंवा अँड्रॉइड किंवा प्ले स्टोअर, ॲप स्टोअरवरून डाउनलोड करून पण वापरू शकता. ठीक आहे. त्याच्यात तुम्ही जिथे जिथे ग्राफ आहे ना, तिथे ते तुम्ही वापरा. ठीक आहे. सो प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल झाले, साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, हे सगळं तुम्ही डे 2मध्ये करा. म्हणजे तुमचा ट्रिग्नोमेट्रीचा एक पूर्ण बंच होऊन जाईल कव्हर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच दिवशी कॉम्प्लेक्स नंबर्स पण करा. आता ह्याचं कारण सांगतो की कॉम्प्लेक्स नंबर्स आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय रिलेशन आहे, खूप महत्त्वाचं रिलेशन आहे. ऑयलर्स फॉर्म्युला. ठीक आहे. आणि कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये जिथे जिथे कॉस साईन येतात आणि शेवटी आर्ग्युमेंट ऑफ झेड काय आहे, तो पुन्हा टॅन इन्व्हर्स ऑफ काहीतरीच आहे ना. सो जर तुम्ही इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स नीट केलं तर तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर्सचा तो पार्ट आता जास्त चांगला समजेल, जो तुम्ही 11वीत केला होता. ठीक आहे. तर डे 1, डे 2 हे यू शुड डेडिकेट दीज डेज टू ट्रिग्नोमेट्री अँड कॉम्प्लेक्स नंबर्स, बट प्रायमरीली ट्रिग्नोमेट्री. डे 3. आता डे 3चं काय आहे,
आपण जॉमेट्रीमध्ये डिस्कस करतोय. सो डे 3मध्ये तुम्ही 2D मधलं जे काही आहे ना ते सगळं संपवून टाका. कुठलं स्ट्रेट लाईन, ह्याच्यात काय काय येणार, स्लोप, इन्क्लिनेशन, अँगल बिटवीन टू लाईन्स, लाईनचे सगळे फॉर्म्स, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म, स्लोप पॉईंट फॉर्म, 2 पॉईंट फॉर्म, नॉर्मल फॉर्म, पॅरामेट्रिक फॉर्म. झालं. मग ते लेंथ ऑफ परपेंडिक्युलरचा फॉर्म्युला पण तुम्हाला करावं लागेल तिथं. सर्कलमध्ये काय आहे, सेंटर रेडियस फॉर्म, जनरल फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म, पॅरामेट्रिक फॉर्म आणि डायमीटर फॉर्म. इक्वेशन ऑफ टँजंट तो थोडासा कॅल्क्युलसवाला पार्ट आहे, पण ते तुम्हाला आता माहीत पाहिजे. आणि स्ट्रेट लाईन्स केल्यामुळे ना तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स जर लगेच केलं तर त्याचे तुम्हाला इन्स्टंट कनेक्शन सापडतील. म्हणजे लाईन पासिंग थ्रू ओरिजिन y इक्वल टू mx, नो कॉन्स्टंट टर्म, एनी लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस y इक्वल टू कॉन्स्टंट, ते सगळं आहे. आणि याच दिवशी तुम्ही LPP पण करा. याचं कारण काय, LPPमध्ये जेव्हा ग्राफिकल मेथडने आपण सॉल्व्ह करत असतो प्रॉब्लेम, तेव्हा इनइक्वॅलिटीला आपण आधी इक्वेशनमध्ये कन्वर्ट करतो. आणि ते इक्वेशन कशाचं असतं, लाईनचं असतं, बरोबर. सो तुम्हाला लाईन कशी प्लॉट करायची ते सगळं जर माहीत असेल तर तुम्ही आरामात, म्हणजे पटकन होईल, अशी लिंक तुटणार नाही तुमची. आणि स्ट्रेट लाईनमध्ये अँगल बिटवीन टू लाईन्स किंवा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्समध्ये पण ट्रिग्नॉमेट्री तर तुम्हाला लागणारच आहे, ते इथं आहे. सो ते आधी कव्हर केल्यामुळे आता तुम्ही निर्धास्तपणे ते सगळं करू शकता. ठीक आहे. येस. आता डे 1, 2, 3 आपले झालेले आहेत. ह्याच्यात आपण ट्रिग्नॉमेट्री आणि जॉमेट्री डिस्कस केलेलं आहे. 2D 3Dकडे नंतर जाऊयात. आता डे 4मध्ये पण तुम्ही सगळे सोपे चॅप्टर्स संपा. ह्याच्यात 11वीचे कोणते येतील तर 11वीचे 3 चॅप्टर्स येतील. पहिला आहे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स. ह्याच्यात सर्क्युलर परम्युटेशनचं पण तुम्ही एकदा बघा, कारण युजली पोरं ते ऑप्शनला टाकतात. नंतर फॅक्टोरियलच्या प्रॉपर्टीज बघा. कॉम्बिनेशनमध्ये मला नाही वाटत तुम्हाला खूप प्रॉब्लेम येईल. NCRचा एकच फॉर्म्युला आणि परम्युटेशन्सचा. ठीक आहे. किंवा परम्युटेशन्स विथ रिपिटेशन्स ते पण एकदा बघा. मेजर्स ऑफ डिस्पर्शन. आता मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये एक तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकेल, तो म्हणजे समेशन नोटेशनचं, जे तुम्ही सिक्वेन्सेस अँड सिरीजमध्ये शिकला असाल. सो ते एकदा रिवाईज करा. आणि मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये पण फॉर्म्युलेच आहेत मोस्टली सगळे. व्हेरियन्स आहे, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे आणि रेंज वगैरे, ते सगळं ते एकदा बघा. आणि ह्याच्यातले जे व्हेरियन्सचे फॉर्म्युला आहेत ना मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये, ते तुम्हाला 12च्या प्रोबॅबिलिटीमध्ये पण लागतात. ओके, व्हेरियन्स आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यूचे. ओके. येस. आता 11वीच्या प्रोबॅबिलिटीमध्ये काय काय करणार तुम्ही, तिथे पुन्हा हे येणारच आहे. जेव्हा तुम्ही ते 52मधले 3 पत्ते 4 पत्ते ते काय करत असतं ते सगळं लागणार आहेत. काय 11th प्रोबॅबिलिटीमध्ये सगळ्यात आधी ॲडिशन थेरम, मग मल्टिप्लिकेशन थेरम, मग बेस थेरम. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त कॉम्प्लिमेंट ऑफ एन इव्हेंट म्हणजे काय, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, इंडिपेंडंट इव्हेंट्स म्हणजे काय, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय, ओके, एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स म्हणजे काय, ते सगळ्याची डेफिनेशन रिमेंबर दिस पुन्हा ते येणार आहे. रिमेंबर दिसमध्ये हे सगळं इन्क्लुडेड. ठीक आहे. आता येऊया 12वीच्या प्रोबॅबिलिटीमध्ये. हे सगळं सेमच आहे बघा, म्हणजे खूप सिमिलॅरिटी आहे या सगळ्याच्यात. पण 12वीची प्रोबॅबिलिटी सुरू कुठून होते, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल्समधून. सो तुम्हाला डिस्क्रीट आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल्समधला फरक माहीत पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग सगळे फॉर्म्युलेच आहेत. ते PMF आहे की नाही चेक करायचं, PMFवरनं CDF काढायचं, CDFवरनं PMF काढायचं, ते सगळं एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स. बायनॉमियलमध्ये पण NCRचा फॉर्म्युला लागणारच आहे तुम्हाला. ओके. नंतर मीन आहे NP आणि व्हेरियन्स आहे NPQ. तर हा तुमचा डे 4 झाला. ह्याच्यात तुम्ही प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, परम्युटेशन्स, कॉम्बिनेशन्स सगळं 11-12 मिळून कव्हर करणार. आणि बघा तुम्ही इथे कनेक्शन्स एवढी आहेत ना एकमेकांची, त्या कनेक्शन्समुळे तुमचा अभ्यास जो आहे तो लवकर होणार आहे. म्हणजे तुम्ही असं ठरवलं असं की बाबा आधी 11वीचा करू आणि मग 12वीचा करू, वेल चालेल, पण इथे लिंक्स आहे, तुम्ही करताय ऑलरेडी, तर त्या फ्लोमध्ये होत आहेत तुमचे सगळे चॅप्टर्स. ठीक आहे. आता डे 5कडे जाऊया. आता डे 5मध्ये तुम्ही असे 2 परत सोपे चॅप्टर्स करा, जे तसं बघायला गेलं तर एकमेकांशी लिंक्ड नाही आहेत. बरं, ते कुठले आहेत, लॉजिक आणि मेट्रायसिस. आता लॉजिक तर कोणीही ऑप्शनला टाकणार नाही आहे, आय एम 100% शुअर. आणि मेट्रायसिस पण. ठीक आहे. आता याबद्दल मी खूप काही बोलत नाही, कारण सगळं ते वेल एस्टॅब्लिश्डच आहे. फक्त लॉजिकमध्ये एक गोष्ट मला अशी सांगायची आहे की लॉजिकमध्ये कधी कधी स्टेटमेंट्सची ट्रूथ व्हॅल्यू काढायला येते. मग ते काय, त्यात काही येऊ शकतं, म्हणजे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे की नाही, ट्रू फॉल्स, ते सगळं. तर तसं बघायला गेलं तर लॉजिक सोपं आहे. पण लॉजिकमध्ये जर असे प्रश्न आले तुमचे, इफ अँड ओनली इफ किंवा असे, जिथे मॅथमॅटिकल फॅक्ट्स तुम्हाला विचारले जातात, उदाहरणार्थ कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी आर इन GP आणि ते सगळं, तर तसं जर आलं तर तुम्हाला बाकीच्या ह्याच्यातलं पण माहीत पाहिजे. उदाहरणार्थ सेक थीटाची रेंज काय आहे, सेक एक्सची. ठीक आहे. येस. बाकीचं सगळं तर ते ट्रूथ टेबल, लॉज ऑफ लॉजिक, ते सगळं तुम्ही करा. मेट्रायसिसमध्ये पण काय नाही, ॲडजॉईंट मेथड आहे,
रो ट्रान्सफॉर्मेशन्स, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आणि वर्ड प्रॉब्लेम्स. ठीक आहे. ओके, सो डे 5 कीप इट रिझर्व फॉर लॉजिक अँड मॅट्रायसेस. आता डे 6 पासून थोडं आपण सोप्याकडनं अवघडाकडे जाऊया आणि त्यातला पहिला पार्ट आहे वेक्टर्स, 3D जॉमेट्री, लाईन्स, प्लेन्स. म्हणजे आपले पेपर 1 मधले LPP सोडला तर शेवटचे 2 चॅप्टर्स. बरोबर. त्यातलं वेक्टर्स, 3D जॉमेट्री हा पहिला आहे आणि लाईन्स अँड प्लेन्स हा दुसरा आहे. आणि हा मोस्टली जो भाग आहे ना, हा सगळा पुन्हा ट्रिग्नॉमेट्री आणि फॉर्म्युला बेस्ड आहे. उदाहरणार्थ अँगल बिटवीन 2 वेक्टर्स किंवा अँगल बिटवीन 2 लाईन्स हा जो पार्ट आहे हा बेसिकली काय आहे, डॉट प्रॉडक्ट आहे. आणि डॉट प्रॉडक्ट कशाच्या ह्याच्यात डिफाईन करतो आपण, कॉस थिटा. तसंच क्रॉस प्रॉडक्ट पण आहे, साईन थिटाच्या ह्याच्यात तो डिफाईन करतो. आणि स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये पुन्हा डिटर्मिनंट्स येतात. तर ते डिटर्मिनंट्स जेव्हा तुम्ही मॅट्रायसेस करणार आहात ना, तेव्हा तुम्ही ऑलरेडी घेणार, कारण ॲडजॉईंट मेथडमध्ये काय आहे, शेवटी डिटर्मिनंट तुम्हाला काढावाच लागतो. ठीक आहे. सो ते तुम्ही करा. आणि व्हेक्टर्स वापरून काही जॉमेट्रीचे ॲप्लिकेशन्स पण आहेत. उदाहरणार्थ सेंट्रॉइड कंकरंट, म्हणजे मिडन्स कंकरंट आहेत आणि त्या सेंट्रॉइडला मिळतात वगैरे. आणि मग तो रेशो, सेक्शन फॉर्म्युला ते सगळं येतं. ठीक आहे. सो ते तुम्ही करा व्हेक्टर्समध्ये. आणि लाईन्स आणि प्लेन्स म्हणजे काय आहे, याचेच ॲप्लिकेशन्स आहेत. कोलिनियर वेक्टर्स, कोप्लेनर वेक्टर्स, आणि मग जर परपेंडिक्युलर असेल तर काय, पॅरलल असेल तर काय, आणि सॉन डायरेक्शन रेशोज. ओके. तर 3D जॉमेट्रीसाठी पुन्हा एक खूप सुंदर टूल आहे, जे तुम्हाला माहीत असेल तर त्याचं नाव आहे जिओजेब्रा. जर तुम्ही geogebra.com/3D या वेबसाईटवर गेलात किंवा या लिंकवर, तर तुम्हाला याचे बऱ्यापैकी ॲप्लिकेशन्स, आणि तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये पण पाहिलं असेलच की मी हे सॉफ्टवेअर किंवा ही वेबसाईट बऱ्याच वेळा वापरतो आणि फ्री आहे वापरायला आणि खूप सोपी. ठीक आहे. त्यांचं 2D पण आहे, पण ते इतकं युजर फ्रेंडली नाही आहे. तिथे तुम्ही डेस्मास वापरा. ठीक आहे. ओके. सो हे झालं वेक्टर्स, 3D जॉमेट्री, लाईन्स, प्लेन्स. हे कव्हर करायला मे बी तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण आता तुम्हाला ते करावंच लागेल याच दिवशी. म्हणजे तसं हेवी आहे वेक्टर्स, पण याचा अजून एक फायदा कुठे होईल, फिजिक्समध्ये पण बऱ्याच वेळेला वेक्टर्स वापरतो बघा आपण. इनफॅक्ट 11वीला जो तुम्हाला दुसरा चॅप्टर आहे फिजिक्समधला, मॅथमॅटिकल मेथड्स, त्याच्यात सुरुवातीला ते सगळं वेक्टर्स आहेच की, डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट आणि ते सगळं, तो डिटर्मिनंट आहे जे की. ठीक आहे. सो कीप डे 6 रिझर्व्ड फॉर एव्हरीथिंग इन 3D जॉमेट्री, वेक्टर्स, मग ते डायरेक्शन अँगल्स आणि ते सगळं, लाईन्स अँड प्लेन्स. ओके. आता एवढं सगळं तुम्ही पूर्ण केलेलं आहे. मोस्टली जो नॉन कॅल्क्युलस पार्ट आहे तो आता तुम्ही सगळा संपवला, म्हणजे कॉलम 1 आणि कॉलम 3चा. आता जरी त्याचं वेटेज जास्त असलं ना, तरी कंटेंट वाईज तुम्ही 50%च पूर्ण केलं आहे अजून, कारण कॅल्क्युलस खूप वास्ट आहे. बरोबर. सो पहिल्या वीकच्या शेवटी आणि दुसऱ्या वीकचा पहिला दिवस, म्हणजे डे 7वा आणि 8वा दिवस, याला पुन्हा तुम्ही फक्त रिव्हिजन करा. कुठले जे सगळे तुम्ही आत्तापर्यंतचे चॅप्टर्स कवर केलेत ते, डे 1 to डे 6. ठीक आहे. लिंक्ड आहेत, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. अजून तुम्हाला काही चांगली इंटरकनेक्शन सापडतील याच्यात. म्हणजे तुम्ही रोज फॉर्म्युले म्हणाच, पण जे तुम्ही त्या प्रत्येक दिवशी करणार आहात रिव्हिजन किंवा महत्त्वाच्या गोष्टी बघणे, काही प्रॉब्लेम सोडवणे, ते तुम्ही या दिवशी पुन्हा करा. आता तुमचं फास्ट होईल, कारण तुम्ही ऑलरेडी त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि ह्याच्या पुढे जे उरलेला जो आपला वेळ आहे तो आपण कशाला द्यायचा आहे, मोस्टली कॅल्क्युलसला द्यायचा. ओके. येस. आता कॅल्क्युलस आपलं सुरू झालेलं आहे. सो डे 9 स्टार्ट विथ फंक्शन्स. आता लॉगॅरिथम्स हा जो टॉपिक आहे, चॅप्टर नाही टॉपिक, याला मी स्पेशल मेन्शन का केलं आहे, त्याचं कारण असं आहे की 11वीच्या पुस्तकामध्ये फंक्शन्स चॅप्टर झाल्यावर जे शेवटची एक्सरसाइजेस आहेत त्याच्यात एक 10 ते 12 MCQs असतात दरवेळी. तर त्यातले 5 ते 6 MCQs आहेत ना, हे पूर्ण लॉगॅरिथम्सवरच बेस्ड आहे. म्हणजे लॉगच्या प्रॉपर्टीज, log of a + b is log a, log of a into b is log a log b. Log of ab is equal to log a plus log b. Log of a divided by b is log a minus log b. आणि ते सगळं चेंज ऑफ बेस रूल आहे तिथे. आणि काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स वापरून पण काही गणितं तुम्ही तिथे सोडवता. ठीक आहे. तर फंक्शन्सवर आला प्रश्न तर येऊ शकेल, पण जर फंक्शन्सवर नाही आला, कारण पुढे डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शनमध्ये ते येणारच आहे, तर ते लॉगॅरिथमवर पण एक MCQ टाकू शकतात. ठीक आहे. सो ते तुम्ही पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. आणि मग फंक्शन्स 6 आहेत आपले, ट्रिग्नोमेट्रीचे 6, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे 6, पॉलिनॉमियल आहे, अल्जेब्राईक आहे, √x, नंतर 1/x सारखं, नंतर एक्सपोनेन्शियल आहे, लॉगॅरिथमिक आहे. आणि याच्यानंतर अजून स्पेशल फंक्शन्स कोणती आहेत, मॉड आहे, मॉड x फंक्शन, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, लिस्ट इंटिजर फंक्शन, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आहे. ठीक आहे. तर फंक्शन्स, मग त्याच्या काही स्पेशल क्लासेस, म्हणजे 1-1 फंक्शन म्हणजे काय, ऑन टू फंक्शन म्हणजे काय, ऑड फंक्शन म्हणजे काय, इव्हन फंक्शन म्हणजे काय, पिरियॉडिक फंक्शन म्हणजे काय, या सगळ्याचे ग्राफ बीफ जर तुम्ही काढून ठेवलेत ना, म्हणजे ग्राफ स्वतः काढून पाहिले किंवा डेस्मॉसवर काढले,
तुम्हाला हे अत्यंत छान समजेल, किंवा व्हर्टिकल लाईन टेस्ट, हॉरिझॉन्टल लाईन टेस्ट या काय असतात ते सगळं तुम्ही एकदा फक्त बघा. कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलं ना की तुम्हाला CET काही अवघड जाणार नाही. आणि डे 9ला मी एकच चॅप्टर का ठेवलं आहे, याचं कारण असं आहे की फंक्शन जर एकदा तुमच्या डोक्यात फिट बसलं की त्याच्यापुढे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन तुम्हाला एकदम सहज येणार आहे. ठीक आहे. सो प्लीज स्पेंड अ होल डे इन डिस्कसिंग और सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑन फंक्शन्स टू अंडरस्टँड थिंग्स बेटर. ठीक आहे. डोमेन, रेंज आणि त्या सगळ्या गोष्टी. ओके, आता डे 10 फंक्शनच्या पुढेचा लिमिट्स कंटिन्युटी. हा पण 11वीचाच भाग आहे, पण खूप महत्त्वाचा आहे, कारण डेरिव्हेटिव्ह जो आपण डिफाईन करतो लिमिट वापरून डिफाईन करतो. डेफिनेट इंटिग्रल शेवटी लिमिट ऑफ अ सम आहे. सो लिमिट हे पुन्हा इंजिनिअरिंगमध्ये येणारच आहे, इतकं फंडामेंटल आहे हे. ओके, आणि सोपं आहे समजायला तसं. ठीक आहे. आणि इथे तुम्ही कुठलाही लिमिटचा प्रॉब्लेम, कुठलाही कंटिन्युटीचा प्रॉब्लेम आला, तुम्ही डेस्मास वापराच. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, एक म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही, आणि दुसरी गोष्ट फंक्शनच्या ग्राफचा शेप कसा चेंज होतो. म्हणजे नुसतं sin x काढलं तर ते पिरियॉडिक असं येतं, पण sin x बाय x काढलं की ते इन्फिनिटीला जसं तुम्ही जाल तसं तसं ते छोटं छोटं का होत जातं किंवा -इन्फिनिटला, कारण एक्सचा मॉड्युलस वाढत जातो आणि तो डिनॉमिनेटर. ठीक आहे. सो त्याचं मॅक्सिमम त्याचा डिफाईंड नाही आहे, ते लिमिट 1 आहे. ठीक आहे. तर अशा गोष्टी तुम्ही ग्राफवरून खूप चांगल्या शिकाल. लिमिट्सचे सगळे फॉर्म्युले. आणि अजून एक गोष्ट, एल हॉस्पिटल्स रूल नावाचं एक असतं. त्याच्या ॲक्च्युअल स्पेलिंगमध्ये एस नाही आहे, पण सगळे लोक म्हणताना ते एल हॉस्पिटल असं म्हणतात. ठीक आहे. तो फ्रेंच माणूस होता. तर ह्याने एक रूल काढला आहे, तो रूल मी आपल्या MCQजमध्ये सांगितला आहे, नक्की बघा. ठीक आहे. लिमिट काढायला त्याचा उपयोग होईल. आता लिमिट्स कंटिन्युटी झाला. आता पुढचं, तर तुमचा जो 11वा दिवस आहे तो तुम्ही फक्त डेरिव्हेटिव्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स यालाच ठेवा. आता डेरिव्हेटिव्समध्ये काय काय येणार आहे, डेरिव्हेटिव्हची एकतर डेफिनेशन, नंतर कंटिन्युअस असेल तर डेरिव्हेटिव्ह असू शकतो डिफरन्शिएबल, पण डिफरन्शिएबल नसेल तर कंटिन्युअस असतं. हा तो एक मेन थेरम आहे त्यातला. नंतर चेन रूल, आणि चेन रूलच्या आधीचे 4, u+v, u-v, u/v, u×v. याच्यानंतर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आहे, पॅरामेट्रिक डिफरन्सिएशन आहे, इम्प्लिसिट डिफरन्सिएशन आहे. आय थिंक हायर ऑर्डर काढून टाकलं तुमच्या सिलेबसमधनं करोनामुळे, पण ते तुम्ही करू शकता कारण ते पुन्हा डिफरन्शियल इक्वेशन्समध्ये येणार आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन्समध्ये काय काय आहेत, मीन व्हॅल्यू थेरम्स, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन्स, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, ॲप्रॉक्सिमेशन्स आय थिंक काढून टाकलेलं आहे. येस. सो मॅक्सिमम मिनिमम हा जो मेन पार्ट आहे तो तुम्ही करा. आणि इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन्स, पुन्हा ते डेरिव्हेटिव्ह बघा. ग्राफ ऑफ फंक्शन्स केल्यामुळे किंवा आधी पण डेस्मास वापरल्यामुळे इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन्स म्हणजे काय हे तुमच्या डोक्यात लगेच कळेल, कारण इन्क्रीजिंग म्हणजे ग्राफ चढतो आहे वरती, जसं तुम्ही एक्सेसला हे जाता. ठीक आहे. येस. सो कॅल्क्युलसमध्ये आणि सगळंच लागतं, ट्रिग्नोमेट्री पण लागतं, अल्जेब्रा पण लागतं, जॉमेट्री पण लागतं, म्हणजे सगळं. सो डे 11 डेरिव्हेटिव्स अँड ॲप्लिकेशन्स. हां, आता तुम्ही डिफरन्शियल कॅल्क्युलस हा जो पार्ट आहे ना, म्हणजे फंक्शन्स, लिमिट्स, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स, हे साधारण 5 ते 6 चॅप्टर्स कव्हर केले. त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करा, कारण पुन्हा ते महत्त्वाचंच आहे. आणि कॅल्क्युलसचा 50% बघा आता आपण संपवलं. ठीक आहे. कुठले कुठले फंक्शन्स, लिमिट्स, कंटिन्युटी, मग त्यात ते रिमुवेबल ते सगळं येणार, डेरिव्हेटिव्स आणि त्याचे ॲप्लिकेशन्स. सो डे 12पर्यंत तुमचं शेड्यूल जरी हेक्टिक असलं तरी समजायला सोपं असं आहे. आता 13पासून मेन जो अवघड पार्ट आहे तो सुरू होणार, तो म्हणजे इंटिग्रेशनचा. ठीक आहे. आता आपल्या पुस्तकात त्यांनी इंटिग्रेशन इंट्रोड्यूस करताना डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट असं केलं आहे, त्याला इनडेफिनेट इंटिग्रेशन असं म्हणतात. ठीक आहे. तर ह्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे चेन रूल हा जो डेरिव्हेटिव्हचा आहे तो ह्याच्यात काय होतो, सबस्टिट्यूशन मेथड होतं, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. आणि आपल्या डेरिव्हेटिव्हचा जो प्रॉडक्ट रूल आहे तो ह्याच्यात इंटिग्रेशन बाय पार्ट्स होता. सो ते रूल जर तुमच्या डोक्यात असतील तर तुम्हाला हे समजणं अवघड नाही आहे, पण ह्याच्यात पण आहेत फॉर्म्युले, यू नो दॅट. ओके. आणि ह्याच्यात एक गोष्ट मला सांगायची आहे की हा जो प्रॉब्लेम टाईप आहे ना, हा इतक्या वेळा CETमध्ये आला आहे, म्हणजे ह्याच्यावरचे MCQs तर मी सोडवलेले आहेतच, त्याची लिंक मी टाकेन, पण हे एकदा तुम्ही बघाच, म्हणजे ह्याच्यावर याचे आणि ह्याची मॉडिफिकेशन्स. ठीक आहे. e⁻x × f (x + c). ह्याच्यावर प्रॉब्लेम खूप जास्त शक्यता यायची. ठीक आहे. आणि मग बाकीचं येणार, पार्शल फ्रॅक्शन्स आहे, पार्शल फ्रॅक्शन्समध्ये पुन्हा सबस्टिट्यूशन मेथड आहे आणि ते सगळं. ठीक आहे. तर हा झाला इनडेफिनेट इंटिग्रेशनचा पार्ट. आणि मग त्याच्या पुढे डेफिनेट इंटिग्रेशन. आता अनफॉर्च्युनेटली
डेफिनेट इंटिग्रल ॲज लिमिट ऑफ अ सम तुमच्या सिलेबसमधनं काढून टाकलं. तर म्हणजे एका दृष्टीने बरं आहे की सिलेबस कमी केला, पण इंटिग्रेशन समजायच्या दृष्टीने ॲक्च्युली त्यांनी ते ठेवायला पाहिजे होतं, पण आता त्यांनी ते काढलेलं आहे. ठीक आहे. तर डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आता तुम्ही काय शिकणार, एक तर सगळ्या प्रॉपर्टीज ज्या आहेत डेफिनेट इंटिग्रेशनच्या, याच्यात पुन्हा प्रॉपर्टीजमध्ये फंक्शनच्या ग्राफ्सचा उपयोग होणार आहे तुमचा, ते सिमेट्री आणि ते सगळं. कारण f(x) आणि f(a+b-x)चं इंटिग्रेशन सेम का असतं, तो ग्राफ शिफ्ट होतं म्हणून ते सेम असतं. ओके, सो ग्राफ पुन्हा इथे तुम्ही वापरू शकता. नंतर ऑड इव्हन फंक्शन्स, ते 0 का असतं ते सगळं तुम्हाला इथे कळेल. ठीक आहे. आणि त्याचे ॲप्लिकेशन्स एरिया काढण्यासाठी आहेत. बरोबर, आता तुमच्या सिलेबसमध्ये त्याचं एकच ॲप्लिकेशन आहे इंटिग्रेशनचं, पण त्याची ॲक्च्युअल ॲप्लिकेशन्स खूप आहेत. तर एरिया काढताना तुम्हाला बेसिकली फंक्शनचा ग्राफ कसा दिसतो ते माहीत पाहिजे, किंवा सर्कलचं इक्वेशन काय असतं, इलिप्सचं इक्वेशन काय असतं. ओके, हे सगळं माहीत पाहिजे. तर सर्कल आणि लाईन तर आपण केलेलं आहे. इलिप्स आता मे बी ते विचारणार नाहीत इलिप्सचा प्रॉब्लेम, कारण 11वीत ते CETच्या सिलेबसमध्ये तरी नाही आहे, पण तुम्हाला माहीत तर असलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून पुन्हा सांगतो की डेस्मॉस जास्तीत जास्त वापरा, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार. ओके, आता इंटिग्रेशनचे 2 चॅप्टर्स, 3 म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशन, त्याच्या ॲप्लिकेशन्स आणि इंडेफिनेट इंटिग्रेशनचं हे आता कव्हर केलेलं आहे. आता तुमचे 2 आठवड्यात डिफरन्शियल इक्वेशन सोडलं तर पूर्णच्या पूर्ण सिलेबस कव्हर झालेला आहे. आता उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही काय करणार, डे 15 डिफरन्शियल इक्वेशन्स करा. आता मोस्टली पोरं हा टॉपिक ऑप्शनला टाकतात, पण एक मात्र आहे की इंजिनिअरिंगमध्ये डिफरन्शियल इक्वेशन्स हा खूपच जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. म्हणजे एक पेपर असा आहे M2, ज्याला आपण म्हणतो M2, त्याच्यात 6 पैकी 5 युनिट्समध्ये इंटिग्रेशनच आहे सगळं, आणि त्यातले पहिले 2 युनिट्स जे आहेत ना ते डिफरन्शियल इक्वेशन्सवर आहेत. ठीक आहे. सो मला तरी वाटतं की तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित करा. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला त्या डेफिनेटली मेल करू शकता. ठीक आहे. याचे पण शॉर्टकट सिरीजमध्ये डिफरन्शियल इक्वेशन्स कशी पटकन हे करायचे, म्हणजे सोल्युशनवरनं इक्वेशन काढायचं, त्याचा पण एक शॉर्टकट आहे, तर ते मी त्या व्हिडिओजमध्ये सांगेन. ठीक आहे. हा आपला 15 दिवसात पूर्ण सिलेबस कव्हर झाला. जे तुम्ही रिव्हिजन केली, काही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केले, माझे जे जुने CETचे व्हिडिओज आहेत ते जर तुम्ही पाहिले तर तुमचं बऱ्यापैकी तुम्हाला होल्ड येईल त्यावर. मेन काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे फॉर्म्युला रोज म्हणायचं आहे, आणि जे काही तुम्हाला शंका येतील त्या लिहा, तुम्ही त्या मला मेल करून पाठवू शकता, मी तुम्हाला त्याची उत्तरं पाठवेन. ओके. आता उरलेले दिवस 16, 17 आणि 18 ह्याच्यात तुम्ही पुन्हा डिफरन्शियल कॅल्क्युलसची रिव्हिजन करा. तुम्ही ऑलरेडी केली होती एक, कुठे, डे 12ला, पुन्हा एकदा करा. ठीक आहे. आणि इंटिग्रल कॅल्क्युलस, आता इंटिग्रल कॅल्क्युलसमध्ये तसं बघायला गेलं तर CETच्या दृष्टीने महत्त्वाचं फक्त आणि फक्त फॉर्म्युले आहेत. ओके. तर प्रत्येक फॉर्म्युल्यावरचं एक एक गणित सोडवा, सॉल्ड एक्झाम्पल्स बघितलीत तरी उत्तम. ठीक आहे, बोर्डाच्या पुस्तकातली. तर हे झालं तुमचं 16, 17, 18. आणि ह्याला 3 दिवस का देतो आहे मी, डिफरन्शियल कॅल्क्युलसचं झाले 2दा रिव्हिजन, पण 17 आणि 18 तुम्ही पुन्हा इंटिग्रेशन रिवाईज केलं ना, ते तुमच्या 3-4 महिन्यांसाठी तरी डोक्यातनं हलणार नाही. ओके. येस. सो हे झालं 16, 17, 18. आता उरलेल्या 3 दिवशी काय, उरलेल्या 3 दिवशी तुम्ही माझी जी मॉक टेस्ट सिरीज आहे ती देऊ शकता. ठीक आहे. डे 19, आता मी 3 फ्री मॉक टेस्ट ऑफर केलेले आहेत, त्याची लिंक इकडे व्हिडिओच्यावरती तुम्हाला दिसेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेन. ठीक आहे. तर 19ला तुम्ही एक पेपर सोडवा, तो ॲनालाइज करा, कुठे चुकलात, कुठे कॅल्क्युलेशन चुकलं, कुठे वेळ नाही पुरला, कुठल्या टॉपिकवर तुम्हाला गणित नाही आलं, कुठल्या टॉपिकचं आलं, फॉर्म्युला कुठे आठवलं नाही, किंवा कुठे फॉर्म्युला चुकीचा अप्लाय केला. या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, या तुम्ही आधीच परीक्षेच्या आधीच जर तुम्ही त्यातून गेलात ना, तर ॲक्च्युअल परीक्षेत तुम्ही त्या चुका पुन्हा नाही करा. ठीक आहे. आणि हे असं नाही, एकदा हे तुम्हाला 3 वेळा करायचं आहे, मॉक टेस्ट 1, मॉक टेस्ट 2 आणि मॉक टेस्ट 3. तर हे झालं तुमचं 3 आठवड्यांचं CETचं शेड्यूल. यांनी तुम्ही मॅथ्समध्ये आरामात भरपूर मार्क मिळवू शकता. ठीक आहे. ट्राईड अँड टेस्टेड. ओके. सो हे मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मी MCQ सॉल्व्ह करायच्या ट्रिक्स यावर एक सिरीज सुरू करणार आहे. त्याचे व्हिडिओज पण तुम्हाला लवकरच माझ्या चॅनलवर दिसतील. ठीक आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, तुम्हाला अजून CETशी रिलेटेड कंटेंट बघायचं असेल. शेवटची गोष्ट, मला काहींनी सांगितलं की इंग्लिशमध्ये न बोलता मराठीतनं बोललं तर बरं होईल, त्यामुळे मी आता सगळे CETचे रिलेटेड जे काही व्हिडिओज असणार आहेत ते सगळे मराठीतूनच करणार आहे. ठीक आहे. मे बी तुम्हाला पटकन समजेल. ठीक आहे. सो धन्यवाद माझे व्हिडिओज बघत असल्याबद्दल.
आणि तुम्हाला सगळ्यांना सी ई टीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.